हॅलो. कालाचे आणि युगाचे बंधन न ठेवता जेव्हा केव्हा कोणालाही सजीवांचे वर्गीकरण करायचे होते तेव्हा ते या दोन गटांबद्दल पूर्णपणे ठाम होते. पहिला म्हणजे वनस्पती किंवा प्लांट्स आणि दुसरा म्हणजे प्राणी किंवा ॲनिमल्स. गेल्या काही शतकांमध्ये हे दोन गट कसे तरी स्थिर होत आहेत, पण नक्कीच यामध्ये भरपूर बदल झालेले आहेत आणि माझं म्हणणं आहे की खूपच बदल झालेले आहे. या दोन्ही गटांमधून अनेक सजीवांना काढून टाकले आहे आणि त्यांना नवीन सृष्टीमध्ये किंवा नवीन गटामध्ये समाविष्ट केला आहे, जसं की शेवाळ किंवा ॲल्गी. पूर्वी आपल्याला असं वाटायचं की शेवाळ हे वनस्पती सृष्टीमध्ये आहे, पण आता ते प्रोटिस्टामध्ये येतात. पण तरीही आपल्याकडे वनस्पती आणि प्राणी अशा दोन सृष्टी आहे आणि या दोन सृष्टीमध्ये सगळ्यात गुंतागुंतीचे किंवा जटिल जीव समाविष्ट आहे. या व्हिडिओमध्ये आपण वनस्पती किंवा प्लांट सृष्टीचा सखोल अभ्यास करूया आणि आज या सृष्टीमध्ये काय काय समाविष्ट आहे हे बघूया. चला तर. आता पहिला प्रश्न असा असू शकतो की वनस्पती सृष्टीमध्ये काय काय येतं? तर या वनस्पती सृष्टीमध्ये सगळ्या प्रकारच्या वनस्पती येतात. पण ही वनस्पती म्हणजे नेमकं काय हे कसं समजायचं? तर लहान मॉस पासून ते महाकाय वृक्षांपर्यंत प्रत्येक वनस्पती ही एक बहुपेशीय दृश्य केंद्रकी आहे किंवा मल्टीसेल्युलर युकॅरियोट आहे, ज्यामध्ये पेशीभित्तिका किंवा सेल वॉल आहे. बुरशीप्रमाणे यांच्यामध्येही पेशीभित्तिका असते, पण फरक एवढा आहे की वनस्पतीची पेशीभित्तिका ही सेल्युलोजनी बनलेली असते आणि बुरशीची पेशीभित्तिका कायटिनची बनलेली असते. आणि हाच वनस्पती आणि बुरशी मधला एक वैशिष्ट्यपूर्ण फरक आहे. आणि हीच सेल्युलोज युक्त पेशीभित्तिका वनस्पतींमध्ये आढळते. आता वनस्पतींमध्ये हरितद्रव्य किंवा क्लोरोफिल नावाचं रंगद्रव्य किंवा पिगमेंट देखील असतं, जे त्यांना प्रकाश संश्लेषणात मदत करतं. प्रकाश संश्लेषण म्हणजे तर ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे वनस्पती स्वतःचं अन्न बनवतात आणि यासाठी सगळ्या वनस्पतींमध्ये हे हरितद्रव्य असतं. याचाच अर्थ की सगळ्या वनस्पती या स्वयंपोषी किंवा ऑटोट्रॉपिक आहे. पण काही वनस्पती इतर सजीवांकडून देखील पोषण मिळवतात, जसं की व्हीनस फ्लायट्रॅप. ती कीटकांना पकडते आणि पोषणासाठी त्यांचा उपयोग करते. आता वनस्पतींबद्दल आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्यांची गुंतागुंतीची असलेली प्रजनन संस्था. यासाठी आपण एक चित्र बघूया. हे जास्वंदाच्या फुलाचं चित्र आहे आणि या फुलाच्या आतमध्ये तुम्हाला वनस्पतीची प्रजनन संस्था सापडेल. या रचना एखाद्या बहुपेशीय पेटीसारख्या आहेत, जिथे युग्मके तयार होतात. हे पुल्लिंगी दल आहे, जे लहान आणि चलनशील किंवा गतिशील नर युग्मके तयार करते. आणि हा जो मधला भाग आहे हे स्त्रीलिंगी दल आहे, जे अचलनशील आणि मोठे अंड किंवा मादी युग्मके तयार करते. आणि हीच युग्मके नंतर एकत्र येऊन युग्मनज किंवा झायगोट बनवतात, ज्यामधून शेवटी नवीन वनस्पती तयार होते. आता या स्त्रीलिंगी दलाची अशा प्रकारे उत्क्रांती झाली आहे की ते भ्रूणाला किंवा नवीन रोपाला पोषण देऊ शकेल. अशी गुंतागुंतीची रचना तुम्हाला इतर सजीवांमध्ये जसं की प्रोटेस्टा किंवा बुरशी किंवा या वनस्पती सृष्टीच्या आधी येणाऱ्या कोणत्याही सदस्यांमध्ये आढळणार नाही. ही अशी गुंतागुंतीची रचना आहे जी वनस्पतींपासून पुढे विकसित झाली आहे. आणि जेव्हा आपण इतर सृष्टींकडे जातो, ज्या या वनस्पती सृष्टीनंतर येतात, जसे की प्राणी, तेव्हा ती अजून गुंतागुंतीची होत जाते. आता या अतिरिक्त रचना ज्या तुम्ही या प्रजनन संस्थेच्या आजूबाजूला बघू शकता, त्या सामान्य पेशी किंवा प्रजननामध्ये सहभाग न घेणारे आहेत. आणि या पेशी तुम्हाला या पाकळ्यांमध्ये किंवा पुष्पवृंतामध्ये सापडतील, ज्या प्रजननामध्ये भाग घेत नाही. तर या सामान्य पेशी आहेत आणि म्हणूनच आपण म्हणतो
की ही गुंतागुंतीची असलेली प्रजनन संस्था सामान्य पेशींनी वेढलेली आहे. याचा अर्थ असा आहे की या रचना युग्मके तयार करत नाहीत आणि या रचनांमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या प्रजनन पेशी सापडणार नाहीत. आता वनस्पती सृष्टीची आणखीन काही वैशिष्ट्ये आहेत, पण ती विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींसाठी अजून खास आहेत. हे अजून समजून घेण्यासाठी आपण वनस्पती सृष्टीमध्ये आढळणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पतींवर एक नजर टाकूया. शरीराचे भाग, विशिष्ट ऊती आणि बीज निर्मिती यासारख्या काही गोष्टींवर आधारित सर्व वनस्पतींना 4 भागांमध्ये विभाजित केलं आहे. पहिला म्हणजे ब्रायोफायटा, दुसरा टेरिडोफायटा, तिसरा अनावृत्तबीजी वनस्पती किंवा जिम्नोस्पर्म्स आणि चौथा आवृत्तबीजी वनस्पती किंवा अँजिओस्पर्म्स. चला तर आपण यातल्या प्रत्येकाकडे बघूया. आपण सुरुवात ब्रायोफायटापासून करूया. हे या वनस्पती सृष्टीचे सगळ्यात साधे सदस्य. यांना आपण ब्रायोफायटा किंवा ब्रायोफाइट्स असं देखील म्हणतो. यामध्ये मॉस, लिव्हरवॉर्ट्स आणि हॉर्नवॉर्ट्स यासारख्या वनस्पतींचा समावेश आहे. हे ब्रायोफायटा बिया नसलेले आणि तुलनेने लहान वनस्पती आहेत, ज्यांच्या शरीराचे असे विशिष्ट भाग नाही आहेत. म्हणजेच या वनस्पती मूळ, खोड आणि पाने यासारख्या गोष्टींमध्ये विभागल्या गेलेल्या नाही आहेत किंवा या वनस्पतींमध्ये मूळ, खोड आणि पाने अनुपस्थित आहेत. पण यांच्याकडे मुळासारख्या दिसणाऱ्या रचना, पानासारख्या दिसणाऱ्या रचना आणि खोडासारख्या दिसणाऱ्या रचना आहेत. अशा प्रकारचे काही ब्रायोफायटा आहेत ज्यांचं शरीर एकदम साधं आहे, जे पेशींच्या एका मोठ्या गोळ्यासारखे दिसतात आणि जे फक्त एकच वनस्पती शरीर आहे, ज्याला आपण थॅलस म्हणतो. हे तुम्ही या लिव्हरवॉर्ट्स मध्ये बघू शकता. हे संपूर्ण शरीर मुलाभ किंवा रायझॉइड्स नावाच्या मुळासारख्या दिसणाऱ्या रचनेने जमिनीला जोडलेले असते. हे मुळासारखे दिसतात, पण ही खरी मुळे नाहीत आणि म्हणूनच आपण यांना मुळासारख्या दिसणाऱ्या रचना किंवा मुलाभ म्हणतो. आता हे सगळे ब्रायोफायटा इतके साधे आहेत की त्यांच्यामध्ये संवाहिनी संस्था नाही, म्हणजेच व्हॅस्क्युलर टिश्यूज पूर्णपणे नाही. याचा अर्थ त्यांच्यामध्ये रसवाहिनी आणि जलवाहिनी नावाच्या संवाहिनी ऊती नाहीत. आता या काय आहेत? तर ही रसवाहिनी अन्न वाहून नेऊ शकते आणि ही जलवाहिनी पाणी वाहून नेऊ शकते. ब्रायोफायटा इतके लहान आहेत की त्यांना या वेगळ्या विशिष्ट ऊतींच्या प्रणालीची खरोखर गरज नाही. ते विसरण किंवा डिफ्युजन आणि परासरण किंवा ऑस्मॉसिस याद्वारे या गोष्टींची वाहतूक करू शकतात. पण मोठ्या वनस्पती असं करू शकत नाही. त्यांच्यासाठी हे पुरेसं नाही, म्हणून त्यांना संवाहिनी संस्थेची गरज असते. ही संस्था खात्री करते की संपूर्ण वनस्पतीच्या प्रत्येक भागामध्ये अन्न आणि पाणी पोचेल. इतकं समजलं? चला तर पुढे जाऊया. पुढचा गट म्हणजे टेरिडोफायटा किंवा टेरिडोफाइट्स, ज्यामध्ये फर्न्स, हॉर्सटेल्स, ग्राउंड पाईन्स इत्यादी वनस्पतींचा समावेश आहे. हे देखील ब्रायोफायटा सारखेच बिया नसलेले आहे, पण टेरिडोफायटामध्ये संवाहिनी संस्था आहे आणि त्याशिवाय यांच्या शरीराचे विशिष्ट भाग आहेत. म्हणजेच यांच्याकडे खरी मुळे, खरे खोड आणि खरी पाने आहेत. आपल्याला शरीराचे विशिष्ट भाग फक्त ब्रायोफायटामध्ये दिसणार नाही. टेरिडोफायटापासून सगळ्यांमध्ये शरीराचे वेगवेगळे विशिष्ट भाग दिसतात. आता या ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या दोघांनाही अबीजपत्री किंवा क्रिप्टोगॅम्स असं म्हणतात. आपण जर या शब्दाचं विभाजन केलं तर क्रिप्टो म्हणजे लपलेले आणि गॅम जे गॅमी पासून आलेला आहे त्याचा अर्थ विवाह. तर क्रिप्टोगॅम्स किंवा अबीजपत्री म्हणजे अशा वनस्पती ज्यांची प्रजनन अंगे लपलेली आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही लपलेली प्रजनन अंगे म्हणजे काय? तर या वनस्पती म्हणजेच ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या बीजाणूंद्वारे प्रजनन करतात आणि बीजाणू किंवा स्पोर्स या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. आता दुसरीकडे अशा वनस्पती
ज्या बियांद्वारे पुनरुत्पादन करतात त्यांना बीजपत्री किंवा फॅनेरोगॅम्स असं म्हणतात. ग्रीक भाषेमध्ये फॅनेरोस म्हणजे जे दिसू शकतं. आता फॅनेरोगॅम्स किंवा बीजपत्री म्हणजे अशा वनस्पती ज्यांच्या बिया आपल्याला दिसू शकतात. म्हणजेच या वनस्पती बियांद्वारे प्रजनन करतात. यामध्ये अनावृत्त बीजी वनस्पती आणि आवृत्त बीजी वनस्पतींचा समावेश होतो. आपण अनावृत्त बीजी वनस्पतींपासून सुरुवात करूया. अनावृत्त बीजी वनस्पती किंवा जिम्नोस्पर्म्स हे टेरिडोफाइटापेक्षा अधिक प्रगत आहेत. यांच्या शरीराचे विशिष्ट भाग आहेत. म्हणजेच यांची रचना ही मूळ, खोड आणि पाने यामध्ये विभागली गेलेली आहे. तसंच यांच्यामध्ये संवाहिनी संस्था देखील आहे. आणि जसं आपल्याला माहिती आहे की हे बिया तयार करू शकतात. प्रत्येक बीजामध्ये एक छोटं भ्रूण असतं जे नवीन वनस्पतीमध्ये वाढण्याची क्षमता ठेवतं. आणि हेच बीज आहे जे याला संरक्षित ठेवतं आणि पुरेसं पोषण देतं. योग्य परिस्थितीमध्ये हे बीज एका नवीन वनस्पतीमध्ये वाढू शकतं. पण या अनावृत्त बीजी वनस्पतींच्या बियांबद्दल एक गोष्ट म्हणजे या बिया कोणत्याही आवरणात बंद नसतात. आपण जर जिम्नोस्पर्म या शब्दाची फोड बघितली तर जिम्नो म्हणजे आवरण नसलेले किंवा अनावृत्त आणि स्पर्म म्हणजे बीज किंवा बियाणं. म्हणजेच या वनस्पतींच्या बिया आच्छादन किंवा आवरण नसलेल्या असतात. आणि याचंच एक लोकप्रिय उदाहरण म्हणजे पाईनचे झाड. ठीक आहे. आता सगळ्यात शेवटी राहतं ते आवृत्त बीजी वनस्पती किंवा अँजिओस्पर्म्स. ही वनस्पती सृष्टीतली सगळ्यात गुंतागुंतीची आणि प्रगत वनस्पती आहे. आवृत्त बीजी वनस्पती हे फुलझाडं आहेत जे फळांच्या आत बंद असलेले बिया तयार करतात. म्हणजेच हे एक फळ आहे आणि याच्या आतमध्ये जो तुम्हाला काळ्या ठिपक्यांसारखा भाग दिसतो आहे त्या बिया आहेत. हे फळ या बियांना संरक्षण देतं आणि यांना पसरवण्यासाठी देखील मदत करतं. म्हणजेच अनावृत्त बीजी वनस्पतींच्या विपरीत आवृत्त बीजी वनस्पतींमध्ये झाकलेल्या बिया असतात. हेच या अँजिओस्पर्म या शब्दामधून स्पष्ट होतं. अँजिओ म्हणजे आवरण आणि स्पर्म्स म्हणजे बिया, म्हणजेच आवरण असलेल्या बिया. आता या आवृत्त बीजी वनस्पतींमध्ये देखील खूप व्यवस्थित शरीर रचना असते आणि यांच्यामध्ये गुंतागुंतीची संवाहिनी संस्था देखील असते. आणि याच सगळ्या आहेत वनस्पती सृष्टीमध्ये आढळणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पती. ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा ज्यांना आपण अबीजपत्री किंवा क्रिप्टोगॅम्स म्हणतो कारण यांच्यातली प्रजनन अंगे लपलेली असतात आणि हे बीजाणूंद्वारे प्रजनन करतात. आणि दुसरं म्हणजे अनावृत्त बीजी वनस्पती किंवा जिम्नोस्पर्म्स आणि आवृत्त बीजी वनस्पती किंवा अँजिओस्पर्म्स ज्यांना आपण बीजपत्री किंवा फॅनेरोगॅम्स असं म्हणतो कारण यांच्यातली प्रजनन संस्था ही गुंतागुंतीची असते आणि या बियांद्वारे प्रजनन करतात. आणि हीच या वनस्पतींमधली अगदी मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. जर आपण या प्रत्येक विभागाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला तर आपल्याला कळेल की ही प्रत्येक वनस्पती किती अद्वितीय आहे. आणि हेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकूया. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.